शाबास कसं चकाचक होते का नाही हा शाबास हा चला ऐशा त्याचं काही ध्यानातच नाही राहत शाबास आता कशा आवा म्या काय म्हणते एका शब्दात ऐकेल तर शपथ आहे माणसाला. आवा ऐकताय का? हा ऐकतोय बोल काय किरकिर आहे हा हा बोल काय म्हणते अगं सकाळी सकाळी घरातली कामं उरकून घ्यायची तर काय किरकिर किरकिर लावलीस का? अहो मी काय म्हणते आता पोरीचं शिक्षण पूर्ण होत आलंय ना. तर मग काय आता ह्या वयात तुला घरातली कामं होत नाही का? आता पोरीला बी कामाला झोपायचं म्हणते होय हा. आता तुझं बीएचं शेवटचं वर्ष आहे तिचं ग्रॅज्युएशन एकदा का कम्प्लीट झालं की मग बघूया की लागण्याचं हाय काय त्यात. बर तिचा पण विचार घ्यायला पाहिजे आपल्याला नाही म्हणजे ती ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यावर ती नोकरी करणार आहे का एखादा व्यवसाय करणार आहे. तुझं आपलं नेहमीच लगीन 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 अगं लगीन कधी बी होऊ शकते. काय करायची आपल्याला नोकरी बस झालं शिक्षण आता तुम्ही कामाला लागा. अगं मी तेच तर करतोय आता मी मळ्यात ट्रॅक्टर घेऊन जातोय काय. पण मला एक सांग सोनी तयार झाली आहे काय? हो ती तयार होते जायलाच इतक्यात. सोनी ए सोनी अगं झाली का तयार? अगं कॉलेजला जायला उशीर होतोय. ए सोनी अगं मी निघतोय मोहर काय. एक काम कर मी ट्रॅक्टर घेऊन जातो मळ्यात दुपारचं जेवण मळ्यातच घेऊन ये नाही म्हणजे एकत्र बसून खाऊ कसं आहे हा. ए जातो का सोने? काय म्हणते महत्वाचं बोलायचं राहूनच गेलं. अजून राहिलंच का तुझं? हा बोल काय म्हणतेस? आपली सोनी लग्नजोगी झाली आहे तिचे हात पिवळे नको का करायला? अहो तुम्हाला तर काहीच वाटत नाही. अगं तू जशी आई आहे का नाही तसा मी बा आहे तिचा. पुरीचं शिक्षण एकदा कम्प्लीट होऊ दे काय. तिला पुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे की लग्न करायचं आहे का नोकरी करायची आहे हे तिला ठरवू दे की. हा बाबा इतक्यात मला लग्न वगैरे नाही करायचंय. अहो माझं ग्रॅज्युएशन तर पूर्ण होऊ द्या मग बघू पुढे. सोनी लेकरा अगं आपल्या समाजात शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्याची संख्या कमीच आहे. स्वतःचा व्यवसाय धंदा करणाऱ्या मंडळीची संख्या जास्त सापडते. जसं आपण शेतकरी आहोत. जर तुला शेतकरी नवरा मिळाला तर तुला त्याची पण मर्जी सांभाळावी लागेल आहे का नाही. हा आता असं पण बायकांना नोकरी कोण करूनच देत नाही. त्यापेक्षा तुझ्या जे नशिबात असेल का नाही ते ठीकच असेल बघा. आता हे बघ आता दिवाळी तोंडावर आली आहे त्या दिवाळीत तुझ्या लग्नाचा बेत करणार आहे काय चालतंय ना? मला नवरदेव शोधण्याची गरज नाहीये बाबा. माझ्या नशिबात जो असेल ना तो बरोबर येईल. अगं तू म्हणते ती बी खरं आहे पण बा म्हणून माझं बी काही कर्तव्य आहे का नाही? हा बरोबर बोलते माझी लेक. देखणी आहे सुंदर आहे लाखात एक आहे माझी लेक. पण तुला एक सांगू सगळे गुण ना माझे उतरले तिच्यात. लय विचारपूर्वक बोलती पोरगी माझी काय. चल येतो मी. घरी आहे का नाही काय माहिती आता बघू जाऊ दे असले तर. ओ धुरपता ताई रेखा ताई तुम्ही बाय आवा लवकर इकडे या. रेखा ताई आले. हॅलो हॅलो या ना रेखा ताई या भाऊ या. अरे रेखा ताई अहो कसं काय अचानक येणं केलं तुम्ही? हा आता हे आहे का बरं
अहो सांगायचं तरी यायच्या अगोदर. बोला. सदाभाऊ, आज मी खास वेळ काढून आले बघा, ते पण माझ्या भाषेसाठी. म्हणजे सुनीसाठी? अहो काय म्हणता काय? खूप नशिबाने बघ आपली सोनी, लाखात एक असं स्थळ आणलंय मी तिच्यासाठी. अहो वो राज करील राज. अहो त्यांच्या 3-4 कंपन्या आहे, बर. चांगलं मोठं बिझनेस पण आहे त्यांचं. नाही म्हणजे अचानक लग्नाचा विषय घ्यायचं म्हटल्यावर एक डाव पोरीला विचारायला पाहिजे का नाही? हा, हे बघा आलीच. काय ग पोरी, काय मत आहे तुझं? हा, नाही म्हणजे एकदा सांगू तरी टाक. बाबा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला चुकीच्या जागेवर कधीच पाठवणार नाही. तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य आहे. बघा पोरीला पण काही अडचण नाही, पण मुलगा कोण आहे? सदाभाऊ, तुम्ही नकार देणारच नाही हा मला विश्वास होता. त्याच्यासाठी मी त्यांना सोबतच घेऊन आले. ते आता गाडी पार्किंगला लावतायत. जा रोहित बाळा, त्यांना घेऊन ये जा. हो हो ताई, लय उपकार झालं बघा. नाही म्हणजे माझ्या पोरीला एवढं मोठं स्थळ आणले तुम्ही. अगं सोने, अगं चहा तरी ठेव. अंगा अशी. हा ते बघा आले पाहुणे. ताई नमस्कार. राम 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 राम. या बसा बसा. सोने, अगं पाहुणे आले, चहा तरी घेऊन ये. अहो अहो काय पेपर वाचत बसताय तुम्ही? अहो पाहुणे यायची वेळ झाली. अरे रामू, पडदे वगैरे किती घाण आहेत, जरा पडदे साफ कर. किती वाजले? श्यामू, अरे हा टिपॉय तिकडे ठेव ना. अरे पाहुणे तिकडे बसतील. त्याच्यावर चांगला कपडे टाका आणि ही फुलदाणी ते ठेव. चला आवरा पटकन. ही वैशू ना. नमस्कार 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 नमस्कार. मम्मी पप्पा पाहुणे आले. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. ही माझी पत्नी पल्लवी. नमस्ते. आणि हा माझा मोठा मुलगा रवी. नमस्ते. अगं सुनबाई कुठे? तिला बोलू की? या आमच्या सुनबाई सुवर्णा. नमस्ते प्रकाशराव. बोला. माझं नाव तुम्हाला ज्ञात आहेच. मग अधिकार बिल्डर. तुम्हाला कोण नाही ओळखत? हे माझी मिसेस, हा माझा लाडका चिरंजीव योगेश. अरे बऱ्याच दिवस चाललं होतं तुमच्याकडे यावं बा. आपली मैत्री तर भरपूर दिवसापासून आहे, अच्छा. पण मला असं एक वाटलं चला माझ्या मुलाचं लग्न आपल्या मुलीशी व्हावं, आपलं मैत्रीचं नातं हे नात्यात बदलावं. मैत्रीचं नातं नात्यात बदलतंय ह्याच्या म्हणून पलीकडे काय आहे? यासाठी मी आपल्याकडे आलो. अच्छा.
अगं आपली वैशी तयार झाली की बघ. पाहुणे बघायला आले. आणि हा चहा पाण्याचा बंदोबस्त कर. आणि तयार केलं सांग जर वैशू ही आमची लाडकी वैशी. नमस्ते बेटा. बस वैशी इकडे. बस बेटा. ही आमची लाडकी वैशू. आणि तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. नाव काय बेटा तुझं? वैशाली प्रकाश पाटील. तुझं शिक्षण किती झालं? BSc. आता सध्या काय करायचं ठरवलं मग पुढे? बघू पुढं काय करायचं. हा माझा मुलगा योगेश. हा बिल्डरशिप करतो. हा पण BCA झालाय. मग योगेश, तुला वैशू कशी वाटते? हो, आमचा मुलगा आमच्या शब्दाच्या पुढे नाही. आणि आपलं जुनं मैत्रीचं नातं नात्यात बदलायचं. आमचा मुलगा इतका असं फॉरवर्ड एकदम आम्ही सांगितल्याप्रमाणे. आमची वैशू लाडकी पण तशीच आहे. आमच्या वा. पलीकडे नाहीच. बस मग झालं की हो सगळं. मग अजून काय पाहिजे? बस बस बस. चला प्रकाश राव, बरं. निघतो आम्ही आता. मग लवकर कळवा. कळवायचं काय ठरलंच की आता सगळं. तुम्ही तारखेचं बघा. तारीख लवकर काढा. सांगा आम्हाला. हा चल ओके. चला. चला, एकदाची आपली वैशी आवडली पाहुण्यांना आणि अगं सगळे खुश होते. तुला कसं वाटलं? आई, असं स्थळ सापडणार नाही बरं. आता फक्त आपल्या वैशूने होकार द्यायला हवा. अगं हो, पण वैशू कुठे गेली? कदाचित ना रूम मध्ये गेली असेल. बघ ना तिला तिला पाणी वगैरे लागते की काय. हो आई, मगाशी मी त्यांना पोहे ठेवून आले होते रूम मध्ये. मी त्यांना पाणी देऊन येते. हा बघ मी बघते.